तर हे पहा चहा केलाय. हे पहा लेकरू माझा चहा. मित्रांनो मी आता चहा केलाय. हां आणि आम्हाला जायचं होतं किराणा आणायला, पण पाऊस साऱ्या दुपारी आलोय आम्ही 12-1 वाजता. तसा पाऊस चालू आहे. आणि आज मेन म्हणजे दादांनी लावलेत रताळे. तर मी तुम्हाला रताळे दाखवते. काल परवाच रोप आणून ठेवलेलं होतं त्यांनी, पण ते ना म्हणजे कशी पद्धत असते लावायची ते काही माहीत नव्हतं. तर ते ज्यांनी रोप आणलं ना तेच आले होते लावून द्यायला. आम्हाला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही काय ब्लॉग घेतला नाही त्याचा. तर हे पहा मी तुम्हाला लावलेले दाखवते दादांनी. हे पहा इथं ही कोथिंबीर एवढी मोठी आली, पण ती ना जास्त पाणी झालंय तर ती खराब होऊ राहिली. हे पहा इथं लावली. इथं केली दादांनी रताळ्याची लागवड. हे पहा एवढी केली. आणि मूळ म्हणजे मी एका ठिकाणी पाहिलेले ते रताळे कसे लावलेले असते. ते ना लावल्याच्या नंतर हे थोडेसे वेल पांगले का ते ना असे दाबून द्यावं लागते तो वाटतं टाचेने, तेव्हा मग ते मुळ्या खाली रुजतात आणि त्याला मग रताळे लागतात. तर एवढं एक किंवा 2 असे वाफे होती ना असे लावलेले. म्हणजे इथली कोथिंबीर मोडली दादांनी. ते कोथिंबीरीचं जाऊ दे म्हणे, पण मग रताळे इथं ते वेल लय पांगतोय. तर हे पहा काय भारी रताळ्याचं वेल हे होतंय. त्या कांड्या असतात वाटतं, त्या कांड्या लावावं लागतात. हे पहा एवढी लागवड केली दादांनी. आणि इकडं कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर पेरली होती. तर हे बघा मित्रांनो पाऊस येऊ राहिला आहे आणि मला ही मोटर चालू करायला लावली सोलरची. तर हे बघा 2 दिवसाच्या पावसाने 2 काही एका तासात म्हणजे मुसळधार पावसात अख्खं सोलर नवीन चकाट धुवून निघलं. तर एक बातमी होती, त्या माणसाने सोलर धुतलं वाल्या फाडक्याने पुसलं वाटतं, तर त्याचा डायरेक्ट हाताचा कोळसाच झाला. हे लाईटीपेक्षा ह्या सौरऊर्जेत ज्या हे व्होल्टेज राहतं आहे म्हणतात. हे बघा कसं पूर्ण धुवून निघलं. तर त्यांनी तर त्याच्यावर धूळ हे आली तर काही शाने वल्ल्या फाडक्याने पुशीत आहे त्याला. हां सोलरची मोटर चालू आहे. खिडकी लावून येत आहे. खिडकी तर सारा फोनवाला झाला मित्रांनो मावाला. तर बघा कसा पाऊस सगळीकडे आबळ आणि तीन. तर लांब पाहिल्यावर असं वाटतं तिकडं लांब जास्त पाऊस चालू आहे आणि ते इकडं पाहत असतील तर त्यांना इकडं जादा पाऊस वाटत असेल. तर असा खटका होतो इथे. तर हे बघा सोलर तर चालू केलंय पण पाऊस चालू आहे तर काय मोटर चालू नाही झाली. हे बघा नदीच्या कडाला बाई याची केली दादा पाटलाची आणि एवढं येते वाडे घेऊन आलो होतो आपण. मोठी बाई मला तर लय 5वीला मागचा आठवण. आणि किती एकर होतं ते? किती एकर काम होतं ते? हां तर हे बघा मित्रांनो दादा आले त्या बाबेला त्यांना घेऊन. तर ते बघा तर हे बघा देडे बाबा. तर हे बघा येऊ कसं काढलं तू. तर पावभानी काय खुश झाला. बाबू झाला वल्ला. हुर्रे हुर्रे बाबू. ये बाई आरू थांबायचं ना थोडा. पळाला
पावसात वल्ला झालाय तरी घरी चाललाय. हा पळ पटकन पळ. कशाचा झडपला हे पाय माग. अहो सकाळी इकडं निघलो ना आम्ही 12 साडेबाराला. या असंच होतं आणि असं अचानक इतकं काळं झालं बाई का बस. म्हणलं बसा आपल्या घरी. सोलरची मोटर चालू झाली. एवढा पाऊस आहे तरी पण सोलर चालू झालंय. हे पण उघड. गुलाबाचे झाड दादाने आणलं आरूला आणि आता आरू आणि मॅडम जाणार पायाला घ्यायला पावसात. हे पा आता उघडलंय ते थोडस. इकडून इतका आबळ भरलेलं आहे ना का बस. तर पहा आमचं सामान आणायला जायचं झालं कॅन्सल पावसामुळं. कारण की आज दिवसभर पाऊस काय उघडलेला नाही आणि माझी आरोपाती फोन. तर पहा कसा वाटला आमचा ब्लॉग. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.